ओंकार गौरीला त्याच्या मिठीतून हळूच बाजूला करतो. गौरी लाजत असल्यामुळे त्याच्याकडे पाहत नाही. तो तिच्या कपाळावर त्याचे कपाळ टेकवतो. गौरी, खूप मिस करेल मी या 1 आठवड्यात तुला. अहो, मी पण खूप मिस करेल तुम्हाला. ती पण त्याच्या गालावर हात फिरवत म्हणते. बरं, चल मला निघायला हवे. रोहन कधीच खाली आला आहे. आणि ती हळूच त्याच्या मांडीवरून उठून बाजूला होते. राहिलेला सामान पॅक करायला गौरी त्याला मदत करते. ओंकार पण हसत तिच्याकडून सामान घेऊन बॅगमध्ये ठेवत असतो. सगळं सामान पॅक करून झाल्यानंतर ते दोघं बॅग घेऊन खाली येतात. त्या दोघांना असे सोबत बघून आई आणि दिव्या दोघे पण खूप प्रेमाने त्यांच्याकडे पाहत होत्या. कारण लग्न झाल्यापासून ओंकारमध्ये झालेला बदल आई आणि दिव्याने पाहिला होता. आता आईंना एवढंच वाटत होते, हळूहळू का होईना दोघांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. कारण त्यांचे लग्न ज्या परिस्थितीमध्ये झाले होते त्यामुळे आईंना असे वाटत होते की गौरी ओंकारचा स्वीकार करेल की नाही म्हणून. पण आता हळूहळू ओंकारच्या प्रेमाने गौरीमधील होणारा बदल त्यांनी पाहिला होता. आधी तर ओंकारने हर्षदाला सोडून तिच्या लहान बहिणीसोबत म्हणजेच आपल्या गौरीसोबत लग्न केलेले आवडले नव्हते. पण त्या दोघांना आज सोबत बघून आईंना खूप छान वाटत होते. दिव्या पण त्या दोघांना किती चिडवायची. नेमकी त्यांचा रोमॅन्सच्या मध्ये ती यायची. तिला पण तिच्या भाई आणि वहिनीला चिडवायला खूप आवडायचे. पण त्यापेक्षा ते जवळ आलेले पण आवडायचे. ओंकार गेल्यानंतर गौरीची जिद्द लागत नव्हते, पण ती दाखवत नव्हती. वरवर आनंदी दिसणारी गौरी ओंकारला खूप मिस करत होती. पूर्ण दिवस दिव्या आणि आईसोबत घालवून ती रात्रीचे जेवण करून त्यांच्या रूममध्ये येते. तशी एकटीला झोपायची सवय होती तिला, म्हणजे कधी कधी ओंकार लेट यायचा तर ती झोपलेली असायची. पण आज तिला माहिती होते ओंकार रात्री लेट येणार नाही म्हणून. कारण लेट येऊन पण तो तिला मिठीत घेऊन झोपायचा. पण आज तर ती एकटीच होती. एका बाजूने तिला बिग पांडा आणि दुसऱ्या बाजूने ओंकारने दिलेला छोटू पांडा ठेवलेला असतो. ती छोटू पांडा उचलून जवळ घेते आणि त्यांचे लाड करत असते. त्या छोटू पांड्याला जवळ घेऊन ती ओंकार आणि तिचे रोमॅन्टिक क्षण आठवत होती. ते आठवून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तोच तिला लग्न झाल्यानंतर ती ओंकारसोबत कशी वागत होती ते आठवते. आधी किती राग करायची त्याचा, पण आधीपासून ओंकारनेच तिला समजून घेतले होते. आधी जसे प्रेम करायचा त्यापेक्षाही जास्त प्रेम तो तिच्यावर करत होता. गौरीनेच त्याला ॲक्सेप्ट करायला वेळ घेतला होता. त्यांची अलिबागला फिरायला जाणे, तिथले काही रोमॅन्टिक क्षण, सगळं काही आठवत होते गौरीला. त्याचाच विचार करत होती आणि तोच तिचा फोन वाजला. तिला माहिती होते कुणाचा फोन असेल म्हणून. ती काळजीने विचारत असते. बायको रिलॅक्स, मी पोहोचलो आणि आता आराम करत आहे. तो हॉटेलची रूम दाखवत बोलत असतो. तिला मुद्दाम चिडवत, झोपली नाही अजून? ते नाही, आज मला झोप येत नाहीये. ती बोलायच्या धुंदीत बोलून जाते. म्हणजे मला खूप मिस करते तर. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. नकळत का होईना दोघांना एकमेकांची एवढी सवय झाली होती की त्यांना एकमेकांच्या शिवाय झोपच येत नव्हती. हा 1 आठवडा दोघांचा कसा जाणार होता काय माहिती. ते तुम्ही जेवण केले ना? काय बोलायचं म्हणून ती बोलते. हो, जेवण करूनच रूममध्ये आलो मी. तुम्ही जेवलास ना? हो, ती एवढंच बोलते. 5 मिनिट दोघं काहीच बोलत नाही, शांत असतात. तोच पलीकडून ओंकार बोलतो. गौरी, खूप मिस करतोय तुला. ते मी पण खूप मिस करते तुम्हाला. गौरी पण लाजत बोलते. तिचे बोलणे ऐकून ओंकारच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. बराच वेळ ते दोघं एकमेकांसोबत बोलत असतात. गौरी घड्याळाकडे पाहत, अहो, ती 12 वाजलेत. ते तुमची उद्या महत्त्वाची मीटिंग आहे ना, आणि त्यात आज तुमचा प्रवास पण झाला. ते तुम्ही आराम करा. त्याच्याप्रती तिला वाटणारी काळजी बघून ओंकारला खूप छान वाटत होते. हो बायको, झोपतो मी. तू पण झोप. आणि ते दोघं एकमेकांना गुड नाईट बोलून फोन ठेवतात. फोन ठेवून पण ते दोघं स्वतःशीच हसत असतात. दोघे मोबाईलमध्ये एकमेकांचे फोटो पाहत असतात. एकमेकांचे फोटो पाहत
त्या दोघांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही. दुसऱ्या दिवशी ओंकार त्याच्या कामात बिझी होता. या पूर्ण दिवसात त्याला गौरीशी बोलायला अजिबात वेळ नव्हता. इकडे गौरी पण त्याला समजून घेत होती. तिने पाहिले होते ओंकार कामाच्या प्रती कधीच हलगर्जीपणा करत नाही म्हणून. ती पण तिच्या फ्रेंड्सला फोन करून कॉलेजमध्ये काय झाले त्याबद्दल विचारत होती. आज पूर्ण दिवसात ओंकारचा फोन ना मेसेज काहीच आलेलं नव्हतं. गौरी बाहेरून दाखवत नसली तरी आतून ओंकारला खूप मिस करत होती. असंच 1-2 दिवस निघून गेला आणि ओंकारने सांगितलेले होते तो लवकर येईल म्हणून, पण त्याचे काम झाले नसल्यामुळे त्याला पुण्याला यायला वेळ होत होता. दोघांना एकमेकांना भेटायची आतुरता लागली होती. जवळजवळ 1 आठवडा ओंकारला हैदराबादला जाऊन झाला होता. त्या दोघांचे फक्त फोन, व्हिडिओ कॉल एवढेच बोलणे व्हायचे. आज तर पूर्ण दिवसात ओंकारचा मेसेज ना कॉल काहीही आले नव्हते. गौरीने तर त्याला बऱ्याच वेळेला फोन केले होते, बरेच मेसेज पण केले होते. पण त्या मेसेजला काहीही रिप्लाय ओंकारने केलेला नव्हता. ती कॉल बॅक पण केला नव्हता. आज गौरीला खूप वेगळे वाटत होते. तिला ओंकारची काळजीही वाटत होती. कॉल करू का यांना आणि ती ओंकारला फोन करते पण त्याचा फोन लागतच नाही. हे आज एवढे काय बिझी आहेत? आज माझी आठवण नाही येतंय का यांना? मेसेज पण सीन केले नाहीये. अहो प्लीज मला फोन, मेसेज काहीतरी करा. ओंकार तिला फोन करेल या आशेने ती त्याच्या फोनची वाट पाहत बसली. त्याचा विचार करत तिचा डोळा लागला. आता रात्रीचे 11:15 वाजले होते आणि अचानक गौरीचा फोन वाजला. त्या आवाजाने गौरी खडबडून जागी झाली. फोन हातात घेतला आणि ओंकारचे नाव बघून तिला खूप आनंद झाला. तिने पटकन फोन घेतला, पण पलीकडील आवाज ऐकून आधी तर ती गोंधळली. पलीकडून 2 व्यक्तीचे बोलणे ऐकू येत होते, पण त्यात ओंकारचा आवाज नव्हता. 2 मुलींचे आवाज येत होते. त्यातील एक मुलगी बोलत होती, राखी, काहीही म्हण, तुझा बॉयफ्रेंड खूप हँडसम आहे. हो, मग आहेच माझा बॉयफ्रेंड हँडसम. काय नाव आहे ग तुझ्या बॉयफ्रेंडचे? ओंकार, राखी लाजून बोलते. राखी ओंकारबद्दल भरभरून बोलत होती आणि इकडे गौरीच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत होते. गौरीने स्वतःला सावरून हॅलो हॅलो कोण बोलताय? पण पलीकडून फोन कट झाला. आता तर गौरीचे डोके चालायचे बंद झाले. तिला तर कळतच नव्हते की ओंकारच्या फोनवरून कोण बोलत होतं म्हणून. खरंच ओंकारची गर्लफ्रेंड? हा विचार पण गौरीच्या मनात येऊन जातो. त्यात आज पूर्ण दिवसात ओंकारने तिचा फोन घेतला नव्हता की मेसेजला रिप्लाय केला नव्हता. त्यामुळे गौरीच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. गौरी तर बेडवर पडून रडायला लागली, कारण ओंकारचा फोन वरती कुणीतरी 2 मुली बोलत होत्या आणि त्यातील एक ओंकारची गर्लफ्रेंड होती. इकडे हैदराबादमध्ये ओंकार खूप बिझी होता. त्याला तर फोनला हात लावायला पण आज वेळ मिळाला नव्हता. रोहन पण बिझी असल्यामुळे त्याच्याकडून पण गौरीला फोन केला गेला नव्हता की आज ओंकार खूप बिझी आहे तर कदाचित तुमच्याशी बोलणे होणार नाही. जवळजवळ रात्री 2-2:30 वाजता त्याचे काम संपवून तो हॉटेलला आला. त्याच्या रूममध्ये जाणार की त्याला कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. त्याने त्या फ्लोअरला इकडे तिकडे पाहिले तर कोणीही दिसत नव्हते, पण आवाज मात्र येत होता. त्याला राहावले नाही आणि तो हळूहळू पुढच्या दिशेने जाऊ लागला तर एका रूममधून आवाज ऐकू येत होता. त्या रूमचा दरवाजा ओपन होता. ओंकार आत जाऊ की नाही असा विचार करत होता. तोच दरवाजा ओपन झाला आणि त्याच्यासमोर एक मुलगी उभी होती, जी ओंकारकडे विचित्र नजरेने पाहत होती. दिसायला सुंदर दिसत होती. तिच्याकडे बघून वाटत होते ती मॉडेल असेल म्हणून. ओंकार मात्र विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होता. त्याला वाटत होते रूममध्ये ती कुणाची तरी भांडण करत आहे म्हणून, पण त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत नव्हते ती कुणाशी भांडण करत होती म्हणून. तो स्वतःला सावरत, ते काही झालंय का? नाही, म्हणजे मगाशी तुमच्या रूममध्ये ओरडण्याचा आवाज येत होता. ती मुलगी हसत, ते माझ्या रूममध्ये लाईट नाही आहे आणि ती रिसेप्शनला कॉल करून कळवले तर त्या म्हटल्या इलेक्ट्रिशियन आता अवेलेबल नाही आहे. आता तुम्हीच सांगा मी कसं पूर्ण रात्र इथे अंधारात ॲडजस्ट करू?
ओंकार कपाळावर अंगठा घासत. ते मी बघू का? या शुअर, ती मुलगी हसत म्हणाली. आणि ओंकार त्या मुलीच्या रूममध्ये गेला की त्याच्या डोक्यावर कोणीतरी मारले आणि त्याला चक्कर येऊन तो खाली पडला. कारण त्या रूममध्ये त्या मुलीसोबत अजून एक व्यक्ती होती. त्या मुलीने आणि तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने ओंकारला उचलून बेडवर टाकले. आता पुढे काय करायचे? ती मुलगी डोळे फिरवत त्या व्यक्तीला विचारू लागली. ती व्यक्ती खूनशी हसत, आता पुढे काय सांगतो ना तुला, आणि जोराने हसायला लागली. त्या मुलीने दरवाजा बंद करून रूममधील लाईट लावली आणि त्या व्यक्तीकडे पाहत, असंच हसत राहणार आहेस का राज? पुढे काय करायचे आहे ते तर सांग. राज चेअरवर हसत हसत बसत, हो हो सांगतो ना. आणि राज अचानक शांत होतो आणि त्याला आठवते, त्या दिवशी ओंकारने मला कसे जोरात ढकलले होते. त्या मुलीकडे पाहून काय केले होते मी? फक्त त्याच्या बायकोला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो. राज गौरीचा चेहरा आठवत त्या मुलीला सांगत होता. तोच ओंकारचा फोन वाजला आणि तसे राज आणि ती मुलगी गोंधळून एकमेकांकडे पाहू लागली. कुणाचा फोन आहे बघ? राज त्या मुलीला म्हणजेच राखीला सांगतो. राखी ओंकारच्या पॅन्टच्या खिशातून फोन बाहेर काढते. बॉस, ती माय लव्ह गौरीचा फोन येत आहे. इकडे गौरीने स्वतःला सावरून पुन्हा ओंकारला फोन केला होता. तिला वाटत होते ओंकार असे कधीच वागणार नाही. तिला सोडून ते कधीच दुसऱ्याचा विचार करणार नाही. राज खुन्सी हसत, तेव्हा आपण गौरीला फक्त एवढंच ऐकवले होते की ओंकार तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. पण आता तू गौरीला असे सांग की तू आणि ओंकार क्वालिटी टाईम स्पेंड करतोय आणि ही काय फोन करायची वेळ आहे का? राखी हसतच फोन घेते आणि मुद्दाम झोपडलेल्या आवाजात, कोण बोलतंय? गौरी पण प्रत्युत्तर देत, तू कोण बोलते? राखी हसत, मी ओंकारची गर्लफ्रेंड बोलते. आणि ही काय फोन करायची वेळ आहे का? किती छान झोपलो होतो आम्ही. उगाच आमच्या क्वालिटी टाईममध्ये व्यत्यय आणलास तू. आणि मुद्दामून ओंकार बेबी झोपतो, लक्ष देऊ नकोस, राखी बोलू लागली. आणि इकडे गौरीच्या हातातून फोन खाली पडला. ती खाली बसून रडायला लागली आणि तिचा रडायचा आवाज ऐकून राखीने हसतच फोन कट केला. इकडे गौरी हुदके देऊन रडत होती. राखी, आता पुढचे काम करूया. या ओंकारमुळे लहानपणापासून माझे खूप नुकसान झाले आहे. आज सोडणार नाही मी याला. आणि त्यांनी ठेवलेल्या प्लॅननुसार राज, राखी आणि ओंकारचे काही पीक काढणार होता. म्हणजे ते बघून गौरी नक्कीच ओंकारला सोडून निघून जाईल. राजला हेच तर हवे होते म्हणून त्याने एवढा सगळा प्लॅन केला होता. राजने ओंकार आणि राखीचे असे काही पिक्स काढले की कुणीही ते पीक पाहिले तर ओंकारलाच दोष देईल. भरपूर फोटो काढून ते हॉटेलमधून बाहेर पडतात. इकडे गौरी मात्र रात्रभर रडत असते. ओंकारला माहितीच नव्हते त्याच्यासोबत काय झाले म्हणून. सकाळी सकाळी ओंकारला जाग येते आणि तो डोळे उघडतो. स्वतःला सावरत हळूहळू उठून बसतो. पण अचानक डोकी जड लागते आणि ते पकडून तो बेडला मागे टेकून बसतो. 5-10 मिनिटांनी त्याला थोडं बरं वाटतं आणि त्याची नजर तो पूर्ण रूमवरून फिरवतो. स्वतःला त्या रूममध्ये बघून आधी तर खूप गोंधळतो आणि त्याला काल रात्री काय घडले ते आठवते. तो या रूममध्ये कसं आला ते. तो स्वतःला सावरत त्या रूममधून बाहेर पडला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाला. त्याला कळत नव्हते त्याच्यासोबत नक्की काय झाले आहे म्हणून. तो रूममध्ये एरझाऱ्या मारत होताच की टकटक आवाज आला. रोहन आला असेल आणि ओंकारने पटकन जाऊन दरवाजा ओपन केला. ओंकारला एवढं घाबरलेलं बघून रोहन पण गोंधळला. ओंकार, काय झाले? तू टेन्शनमध्ये दिसत आहे. ओंकार दरवाजा बंद करत, हो, ते मला तुला काहीतरी सांगायचं आहे. रोहन सोफ्यावर बसत, काय सांगायचं आहे? ओंकार पण त्याच्या शेजारी जाऊन बसतो आणि त्याला जे जे आठवत होते ते सगळं ओंकार रोहनला सांगतो. ओंकारचे बोलणे ऐकून रोहनला पण धक्का बसतो. रोहन ओंकारच्या हातावर हात ठेवत, नक्कीच कोणीतरी खूप प्लॅनिंग करून केले आहे. पण काळजी करू नकोस मित्रा. आपण लवकरात लवकर शोधून काढूया हे सगळं कुणी केलंय म्हणून. बरं, तू गौरी वहिनीशी बोलला का? नाही ना, मला काल वेळच मिळाला नाही तिच्याशी बोलायला. बरं, आता तू बोलून घे. ओंकार गौरीला फोन लावायला घेतो
तर तिचे आलेले मेसेज, मिस कॉल्स ओंकारला दिसतात आणि 2 फोन रिसीव झालेले पण दिसतात. ओंकार ते आठवण्याचा प्रयत्न करतो. मी तर काल पूर्ण दिवसात बिझी होतो. मग गौरीचा फोन कोणी घेतला? तो रोहनला विचारतो. तर रोहन पण नाही म्हणतो. त्याबद्दल नंतर विचार करूया. तू आधी वहिनीशी बोल. ओंकार गौरीला फोन करतो. पण गौरीचा फोन बंद असतो. ओंकार 4 ते 5 वेळा ट्राय करतो. पण फोन स्विच ऑफ असतो. तो दिव्याला फोन करतो. हा बोल भाई, आज वहिनीला फोन करायचा सोडून मला कसा फोन केला? दिव्या, ते गौरी कुठे आहे? वहिनी तिच्या रूममध्ये असेल, म्हणजे अजून तरी खाली आली नाहीये. गौरी त्याच्या रूमकडे पाहत बोलते. आणि काय रे भाई, काल वहिनीला फोन पण नाही केला. किती मिस करत होती वहिनी तुला. दिव्याचे बोलणे ऐकून ओंकारला आनंद झाला की गौरी त्याला मिस करत होती. बरं, मी सांगू का वहिनीला बाईचा फोन येऊन गेला म्हणून? नाही, मी करेल गौरीला फोन. चल ठेवतो. आणि ते दोघं फोन ठेवतात. गौरी झोपली असेल म्हणून ओंकार पण तिचा जास्त विचार न करता रोहनसोबत निघून जातो. कारण आज काहीही करून त्याला त्याचे काम संपवायचे होते आणि पुण्याला जाऊन गौरीला कळकळून मिठी मारायची होती. आज त्याला वेळ मिळाला तसा त्याने गौरीला 3 ते 4 वेळा फोन केला. आता तिचा फोन लागला, पण तिने त्याचा फोन घेतला नव्हता. ओंकारने मेसेज पण केले होते, पण गौरीने त्याला पण रिप्लाय केला नव्हता. ती फोन उचलत नाहीये म्हणून तो दिव्या आणि आईला फोन करतो, पण नॉर्मल बोलत असतो. गौरीबद्दल विचारत नाही. तोच रोहन ओंकारजवळ येत, आपले काम पूर्ण झाले आहे. आपण आज संध्याकाळी पुण्याला जायला निघू शकतो. हे ऐकून ओंकारला खूप आनंद होतो. तो त्याच्या मोबाईल स्क्रीनकडे पाहत, बायको, मी येतोय घरी, मग पाहतो तुला. कारण त्याने मोबाईल स्क्रीनला गौरीचा फोटो लावला होता. आजचा पूर्ण दिवस गौरी तिच्या रूममध्येच असते. आई 1-2 वेळेला तिच्याजवळ येऊन जातात, पण गौरी त्यांच्यासमोर नॉर्मल वागायचा प्रयत्न करते. उगाच त्या दोघांमुळे आईंना त्रास नको व्हायला असेच गौरीला वाटत असते. आई तिला ओंकारचा फोन आला म्हणून पण सांगतात. तशी ती शांतपणे ऐकत होती, काही बोलत नाही. असंच दिवस निघून जातो. गौरी डिनर करून त्यांच्या रूममध्ये येते. रूममध्ये येताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. ओंकार, तुमचे माझ्यावर प्रेम होते म्हणून तुम्ही माझ्या बहिणीच्या ऐवजी माझ्याशी लग्न केले. मग घरात लग्नाची बायको असताना बाहेर तुम्हाला गर्लफ्रेंड का लागते? आणि ती पुन्हा हुदके देऊन रडायला लागते. जसे लग्न झाले तेव्हा किती प्रेम करायचे माझ्यावर, माझ्याजवळ यायचे, माझे लाड करायचे, तेव्हा मी लांब जायची. पण आता मी तुमच्याजवळ यायला लागले तर तुम्हाला गर्लफ्रेंडची गरज का पडली ओंकार? गौरी रडत रडत त्यांनी घालवलेले क्षण आठवत होती आणि रडत होती. रडत रडत ती झोपून गेली. इकडे ओंकार पण पुण्याला यायला निघाला होता, पण त्यांची फ्लाईट डिले असल्यामुळे त्याला पुण्याला जायला उशीर होत होता. बघूया पुढील भागात. गौरी ओंकारबद्दल गैरसमज करून घेईल का, की त्याला समजून घेईल? आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.